आकर्षण भव्य उद्घाटन समारंभ लेट्स प्लेचा इशारा पंच गंभीर एकीकडे दुसरीकडे आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अमित राणे प्रचंड मोठा एक्सपिरियन्स दुसरीकडे देखील आहे, परंतु हितेश सहानी साहिल दोन खेळाडूंच्या खांद्यामध्ये ती मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. दोन खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे. पाचच्या दिवसामध्ये त्या प्रकारचा खेळ आपण पाहिला होता घरच्या मैदानामध्ये. जो संघ नॉकआउटच्या लगातार 5 वेळा चॅम्पियन बनून आला होता, त्या संघाला ते पराभवाची धूळ चारत आता त्या आत्मविश्वासानं दुसरीकडे JCCBचा संघ आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, नक्कीच थोडासा फंबल, परंतु पुन्हा एकदा चांगल्यारीत्या गॅदर. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा वैयक्तिक खाता दोन्ही खेळाडूंकडून आता ते आपलं ओपन केलं जात आहे. धावेंचा श्रीगणेश केला जातोय. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा धावफलकावर आहेत. 15 मिनिटांचा अवधी असेल, ह्यावर देखील मित्रांनो लक्ष द्या. आणि त्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक ही हाताळायची आहेत. पुन्हा एकदा हलक्या हातानं टॅपच्या साह्यानं खेळला गेला. पहिले 3 चेंडूंचा खेळ 3 धावा धावफलकावर. आमच्या सोबतीनं आमचे साथी समालोचक दर्शक अनिल बेनबन्सी सर जोडले जातील. नक्कीच महत्त्वाची मॅच असेल. आता मात्र आजच्या दिवसामध्ये नॉकआउटचे मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. कालच्या दिवसापर्यंत आपण बिग बॅश लीगच्या पद्धतीने मॅचेस पाहिलेले होते, परंतु आता मात्र काय घडलंय, कव्हरच्या दिशेला वाटलं होतं यशला की हा चेंडू यश लाईनीच्या बाहेर आहे, जाऊन दिला, पण हा अंदाजा चुकला. 1 बाउन्स चेंडू सीमारेषे पार गेला. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त हिट आपल्याला पाहायला मिळाला. जणू काही काटकोण्यामधून मोजून मारलेला होता फटका. हलक्याने खेळून काढला. पहा, या अगोदर चेंडू खराब होता, त्याचा पुरेपूर समाचार घेतला आणि त्याच्यानंतर चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न साहिल राणेने केलाय. अशीच मॅन ऑफ मॅचची जर्सी त्याच्या खांद्यावर नाहीये. कालच्या दिवसामध्ये आपल्या 2 मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्म एका मॅचला पाहायला गेलं तर रबाडाने जबरदस्त परफॉर्म दिला होता आणि त्याच्यानंतर जी क्वालिफाय मॅच होती त्या क्वालिफाय मॅच मध्ये साहिल राणेचा खेळ त्या ठिकाणी आपल्याला दिसलेला आणि त्या जोरावरती आपण पाहतोय दोघांच्या खांद्यावरती मॅन ऑफ द मॅच जर्सी दिसते आणि इथपर्यंत त्यांचा संघ पोहोचला गेलेला आहे. दरम्यान पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत JCCB संघाकडनं. थँक्यू सो मच. जबरदस्त सुरुवात झालेली आहे. एक चौकार ठोकल्यानंतर धावसंख्या या ठिकाणी 9 वरती गेली होती. फुल टॉस चेंडूला अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जबरदस्त राहिलाय. चारुदत्त पाटील त्या ठिकाणी आहे आणि त्या चेंडूला अडवत असताना आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्यात. पॉन्टिंग पवार त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करवते. त्यांच्या शरीरात स्पष्ट करून थोडासा चेंडू वर उडला होता, परंतु त्या चेंडूला बाउंड्री लाईनच्या जवळ या ठिकाणी अडवून तो सिंगल मध्ये डॅश केला. 1 रन मिळालाय. हलक्याने खेळून काढला हा चेंडू आणि एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज आणि एकेरी धावसंख्या फलकावरती 11 लगावली जाते. चेंडू लोअर फुटात पद्धतीचा होता, त्यावरती लालाच ती ऍक्सेप्ट केली होती. फटका तितका चांगला होता, परंतु फिल्डिंग जबरदस्त त्याच्यावर होती. त्या कारणे 1 रन मिळाली. तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा 1 रन आलेली आहे. मृदुलजी 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 12 धावा. ह्या धावफलकावर पुन्हा एकदा साहिल आहे. साहिल आता मैदानामध्ये आग उभारतोय. क्या बात है. धावेंवर बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ती लढत आहे. 2 यंगस्टर खेळाडूंमधील ती भिडत आहे, परंतु यावेळेला ऑन सेटच्या दिशेनं पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये 1 चौकार आल्यानंतर त्यावेळेला तो रणनीतीचा तो कॅल्क्युलेशनचा क्रिकेट खेळला जात आहे. 1 टू गो. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. आतापर्यंत 17 आहेत. फ्लाइंग स्टार्ट आहे, चांगली सुरुवात आणि पुन्हा तो प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना आता यश मिळत आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ 21 धावा धावफलकावर.
कावर आहेत इथे सहानी. साहिल राणे हा नावामध्ये एक वेगळी आग आहे आणि ही आग जशी मैदानात सुरू होईल ना त्या आधीच विझवण्याचा तो निर्मळ सम्राटचा संघ हा प्रयत्न करेल. कारण ह्या आगीची जर का एखादी ठिणगी पेटली तर रान पेटायला जसं वनवा पुरेसा असतो ना तसं ह्या मैदानाला आग लावायला हे दोन खेळाडू देखील पुरेसे आहेत. पहिल्या 2 मध्ये 21 धावा धावफलकावर. अजून येणारे 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आता प्रचंड असा मोठा एक्सपिरियन्स. खऱ्या अर्थानं वसई तालुक्याला असं म्हटलं जातं ना अनिल सर, मुरलेलं लोणचं खायला जितकं चविष्ट लागतं तितकंच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितकंच डिफिकल्ट असतं. रोनित गोवळकर आहे दुसरीकडे यावेळेला तो धावेंना रोख लगावण्यासाठी रोनित गोवळकरला आणला आणि हितेशच्या खेळाला आता लागतोय पूर्णविराम. येस डीजे. निश्चित आपण पाहतोय मृदुलजी एक तरफ आहे अनुभव, दुसऱ्या ठिकाणी यंग टॅलेंट आहे आणि त्या दोघांमध्ये आपण पाहायला गेलं तर बाजी टॅलेंटला या ठिकाणी नमवत असताना विकेट हासिल केलंय गण्याने. पहिला चेंडू एकेरी 10 आले होते, त्याच्यानंतर विकेट हासिल करण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे. दरम्यान 4 चेंडू अजूनही बाकी असेल. नवीन फलंदाज आशिष हलक्या रीतीने खेळून काढलाय चेंडूला. कव्हर दिसला चेंडू जातोय, चेंडूवरती साहिल राणे येतोय, अमित राणे येतोय, चेंडूवरती अडवतोय, फेकतोय. एकच धाव या चेंडूवरती भेटू शकेल आणि साहिल आता मात्र लयामध्ये आहे. तर नक्कीच आशिष आल्या मनामध्ये हा विचार करतोय की साहिलला जास्तीत जास्त स्ट्राईकवरती ठेवावं. हलक्या रीतीने हा चेंडू सुद्धा साहिलने खेळून काढलेला आहे. चारू येतोय, चेंडूवरती उचलून फेकेल. एक धाव कंप्लीट गेलेली आहे. त्या अगोदरच आतापर्यंत धावफलक जरी पाहिला 24 वरती जाऊन पोहोचलंय. नक्कीच अनिल सर चांगला उल्लेख केला, परंतु साहिल यावेळेला त्या रणनीतीनं चाललाय. अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो असं साहिल यावेळेला म्हणतोय आणि ज्या वेळेला चांगला लेन टप्पा आहे त्यावेळेला तो सन्मान देतोय. पुन्हा एकदा तो सन्मान. सुपर लाईन लेन टप्पा ॲक्युरेसी रोनित गोवळकरचे आपण सातत्यानं पाहिले. वसई तालुक्याच्या अष्टपैलू खेळाडूंमधील एक नामांकित असा खेळाडू अर्थातच गण्या नावानं भरपूर असं प्रेम मिळतंय तो रोनित आहे. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी 25 धावा हे आतापर्यंत धावफलकावर आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा तो सन्मान. पहिल्या 6 चेंडूंचा रोनितचा खेळ तो फक्त आणि फक्त 5 धावा खर्ची पडलाय. अर्थातच काय तिसऱ्या षटकामध्ये त्या धावेंना रोख लगावलाय. अर्थातच 26 पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. आता येणारे 6 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी असेल. चला वेळेवर देखील शेवटचं षटक सर्वेशालय गोलंदाजी मार्क वरती आतापर्यंत धावफलक 26 वर जाऊन पोहोचलाय आणि या षटकामध्ये नक्कीच दोन मोठे फटके मारण्याचा विचार करेल जेसीबी संघ. आतापर्यंत 26 झालाय. या चेंडूवरती एकेरी आल्यानंतर 27 वरती पोहोचलाय. अजूनही 5 चेंडू बाकी असतील. चांगले लयामध्ये दोन्ही फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करतात. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर साहिल राणे आणि हितेश साने उर्फ रबाडा यांनी सुरुवात चांगली केली गेली होती. 21 पर्यंत 2 षटकामध्ये धावफलक लगावलं गेलं होतं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एका अनुभवी गोलंदाज समोर थोडीशी चुकी केली हितेशनी आणि बॅक टू डिपार्ट गेला. त्याच्यानंतर साहिल आणि आशिषने एकेरी धाव घेत असताना 5 धावा गोळा केला आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये आड्या बॅटने खेळलेला फटका आशिषच्या बॅट मधून येतोय चौकार. धन्यवाद डीजे. 31 धावा. आता पुन्हा एकदा तो धावेंचा ग्राफ आता तो रथ वाढायला सुरुवात झाले. पहिल्या 2 मध्ये 5 धावा आहेत. रोनित गोवळकरचं ते षटक पहिल्या 6 मध्ये 5 होत्या. आता पहिल्या 2 मध्ये 5 येत आहेत. आता ती अग्नि परीक्षा आहे. समोर आशिष आहे, दुसरीकडे साहिल आहे. 2 खेळाडू त्या प्रकारचा तो खेळ आतापर्यंत मैदानामध्ये दाखवत आहेत. धावफलक 32 धावा धावफलकावर अनिल सर. हा चांगला स्कोर या ठिकाणी लगावला गेला आहे. निश्चित आपण पाहतोय
32 पर्यंत धावफलक या ठिकाणी पोहोचलं गेलेलं आहे. चांगली टोटल पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. हलक्या रीतीने खेळून काढलाय. साईलला माहिती आहे खराब चेंडू असेल तर त्याच्यावरती मी हिट करावा आणि जे चांगले चेंडू देईल त्याला सन्मान देऊन त्याच्यावरती किमान एक तरी रन धावून काढावी अशा अनुषंगाने केलेली ही बॅटिंग, केलेली स्ट्राईक रोटेट आणि दोन्ही फलंदाजांना माहिती आहे. वन डाऊनचा फलंदाज आशिष आहे. आशिषने सुद्धा चांगली फलंदाजी केली. एक चौकार त्याच्या बॅटीतून सुद्धा आलेला आहे आणि सोबतीला पण ओपनरचा फलंदाज साहिल सुद्धा जबरदस्त बॅटिंग करतोय. ऑप्शनच्या बाहेर दबाव आणि दबाव दिसतोय. वाईट +1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड. नक्की त्या 2 धावेंनी आता 35 धावा आहेत. ते कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जात आहे. तो डगआउट मधून खऱ्या अर्थानं तो अक्षय आवाज देतोय. हे धावफक आता त्या प्रकारचं आतापर्यंत बनलंय. 36 आहेत. आता अजून देखील येणाऱ्या शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत 36 आहेत. 3.5 चेंडूंचा खेळ, 36 धावा धावफलकावर. येणारा तो चौकार, 41चं टार्गेट, येणारी सिंगल, ते 38 धावेंचं लक्ष. परंतु ती येणारी काय वेळ दर्शवेल, येणारी काय वेळ नक्कीच दर्शवेल. येणारा तो चेंडू आता यावेळेला शेवट कोणासाठी आणि काय आहे, शेवट गोड आहे. निर्मळ सम्राट संघासाठी गडीबाद आहे. महितचं बोट हवेत आहे. अर्थातच पहिल्या 24 चेंडूंचा खेळ, 36 धावा धावफलकावर. आता येणारे 24 37 धावेंचं एक आव्हान धावफलकावर असणार आहे. तुर्तास हितांश क्रियांश 11 विपक्ष गुरुदत्त मनवेलपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार मित्रांनो आपण टॉस की बॉसच्या दिशेने मान्यवरांच्या शुभ हस्ते तो नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आदरणीय सन्माननीय सुजित भाई चव्हाण, आपण या आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. अजून एक सुपर 12 मधील अजून एक मोठी लढत. एकीकडे हितांश क्रियांश 11 चा संघ आहे तर दुसरीकडे गुरुदत्त मनवेलपाडा नगरीतील तो संघ असेल. चला हितांश क्रियांश कर्णधार आपण पाठवा. मित्रांनो, इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो याची देखील काळजी घ्या, नाहीतर चालू मॅच मध्ये तो समालोचकाचा देखील रिदम तुटतोय. त्या कारणास्तव आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय. हितांश क्रियांश 11 संघ आहात का आयोजक? चला, मान्यवरांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल. 2 संघ आणि त्या 2 संघातील एकीकडे APL आहे, दुसरीकडे टीम आगाशी, असा हा कॉल द्यायचा आहे. आगाशी असा आवाज येतो आणि आगाशी येतो, अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. त्या अगोदर मी सुजित साहेबांना विनंती करतो आपण आसनस्थ व्हायचंय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, डिसिजन काय असेल? फिल्डिंग करू. आता समोरचा संघ एक मोठी स्टार कास्ट आहे नवापूर नगरीतील. आपण सामना पाहिला असेल ज्या प्रकारचा आतापर्यंत तो सामना पाहिला. नवीन हंगामातील नवीन सुरुवात आपली देखील आहे. कशा प्रकारची टीम रणनीती आणि कशा प्रकारची आता टीम प्लॅनिंग असेल? कमीत कमीत रन करण्याचा प्रयत्न करू. आयोजन तर खूप सुंदर आहे. येस, खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला असतील. शिवम, तुझ्या दिशेने येतोय. नाणेफेकीचा कॉल जिंकला असता डिसिजन काय असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता मनाच्या विरोधामध्ये आपल्याला फलंदाजी करायची आहे. समोरचा संघ राहुल पुलेकर, एक मोठी स्टार कास्ट गुरुदत्ताचा संघ आहे. कशा प्रकारची रणनीती आणि कशा प्रकारे पाहतोय? आम्ही प्रयत्न करू की कमीत कमी 30च्या वरती रन करण्याचा प्रयत्न करू. येस, खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला देखील असतील. टॉस की बॉस मधून अहवाल असा येतोय, प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. गुरुदत्त मनवेलपाड्याचा संघ आणि क्षेत्ररक्षण हे
पहिला आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीकडे हितांश क्रियांश 11च्या संघाला ते फलंदाजीसाठी आता आव्हानित केलंय. दुसरीकडे एक भली मोठी सामना ते त्याचा लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचवतील आमचे साथी समालोचक अनिल बेन बन्सल सर. चलो थँक्यू सो मच मृदुलजी. निश्चित आपण पाहतोय 37 धावांचा पाठलाग. पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त बॅटिंग, 9च्या सरासरीने 36 धावा फलकावरती लगावल्या जेसीसी बी संघाने आणि 9.25च्या सरासरीने खेळायचं आहे ते म्हणजे निर्मल सम्राट संघाला. पहिले षटक साहिल राणे गोलंदाजी मार्कवरती आहे. प्रभावकारी षटक आणि नफीतुल्ली गेंदबाजी करणाऱ्या षटक आतापर्यंत राहिलेला आहे. 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केलेल्या आहेत साहिलनी. शेवटचा बॉल या षटकातला टॅपच्या सारे खेळण्याचा प्रयत्न, फिल्डिंग थोडीशी फंबल झालाय परंतु रन घेण्याची कुठलीच संधी नाही. यश गण्या ही जोडी मैदानामध्ये आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 4च धावा गोळा केल्यात. 37चा पाठलाग करताना 3च धावा घेतल्यात. आशिष आलेले आहे गोलंदाजी मार्कवरती. दुसरा गोलंदाज एकाने चांगलं काम केलंय आणि या ठिकाणी काय घडलंय, अक्षयच्या समोरून चेंडू या ठिकाणी शरीराला स्पर्श करून निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार येतोय या ठिकाणी गणेशच्या बॅटीतून. तीनच आलेले आहेत. आता काहीतरी आपल्याला करायला लागणार आणि त्यामुळे पहिल्या चेंडूवरती हिट करण्याचा प्रयत्न, फिल्डरची लाभली साथ, चौकार आला. चौकारानंतर एकेरी धाव सुद्धा आलाय. 8 धावा फलकावरती जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु टप्प्या पडल्यानंतर थोडासा वेगवान पद्धतीने चेंडू आला होता फळीवरती. त्या कारणे इरादा बदलला. पॉईंटच्या दिशेला डिक्लेअर झोनमध्ये चेंडू पाठवला एकेरी धावेसाठी. 9 धावा फलकावरती आहेत. आणखीन एक धाव जोडली जाईल. या धाव संख्येमध्ये 10वी धाव फलकावरती लगावली जाते. ज्या ठिकाणी आतापर्यंतचे 4 चेंडू दुसऱ्या षटकातले संपल्यात. चांगली गोलंदाजी राहिलेली. एक चौकार आला होता जरूर परंतु त्यानंतर चांगले चेंडू टाकले आणि आता मात्र काय घडलंय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्या ठिकाणी अक्षयने पाहिला चेंडू थेट सीमारेषे पार जातोय. त्यामुळे त्याला छेडखानी केली नाही. जाऊन दिला चेंडूला. पहिल्या विकेटचं पतन. यश वैती बॅक टू दी पार्ट गॉन. थँक्यू सो मच. आता मात्र या ठिकाणी यशची विकेट गेल्यानंतर 1 डाऊनचा फलंदाज प्रदोष वैती फलंदाजी मार्कवरती येतोय. एक धाकाड फलंदाज निर्मल सम्राट संघामधला. त्याच्याकडनं सुद्धा निश्चित ज्या पद्धतीने तब्येत आहे त्या पद्धतीचे फटके सुद्धा नेहमी वारंवार ज्या ठिकाणी आपण पाहायला गेलो त्या ठिकाणी दिसलेली आहे आणि आज या ठिकाणी महत्त्वपूर्ण काम त्यासाठी प्रदोषच्या बॅटीतून मोठे फटके येणं गरजेचं आहे. 5 चेंडू आतापर्यंत संपल्यात. 10 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात आणि यश वैती बॅक टू दी पार्ट गेलाय. मयूर पडलेकरांना विनंती असेल आपण मंचावरती जाऊन आसनस्थ व्हायचं आहे. या स्पर्धेसाठी निश्चितच आपण पाहायला गेलं तर तौहीद सय्यद फॅशन फिअरचे मालक यांच्याकडनं या स्पर्धेसाठी बॅट्समन बॉलर सिरीज साठी शूज देण्यात आलेले आहेत. तर त्यांचं या स्पर्धेमार्फत मनापासून आभार असतील. नक्कीच पहिल्या 2 षटकांचा खेळ 11 धावा धाफाकावर आहेत. पहिल्या 12 मध्ये 11 आहेत. आता येणारे 12 मध्ये 26 धावा, अर्थातच काय तर 13च्या सरासरीनं ह्या धाफाकावर आतापर्यंत बनवायचे आहेत. 2 खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे. प्रदोष वैती असेल, बंटोभाई असेल, दुसरीकडे रोनित गोवळकर आहे. 2 खेळाडूंमध्ये ती प्रचंड मोठी क्षमता आहे. अनेक वेळा प्रदोष, रोनित गोवळकर हे सामने फिनिश करताना आपण पाहिलंय परंतु आता तितकीच समोरून एक डिफिकल्ट टास्क आहे. अर्थातच हितेश सहानी आहे.
12-26 धावांचे इक्वेशन. तिसरं षटक मार्गस्थ. पहिला चेंडू पंचांकडे दाद आहे आणि पंचांचं बोट हवेत. अर्थातच प्रदोषच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. चलाकी आपल्याला पाहायला मिळाली. रनआउट चोरपाने घरी गारद केलेला आहे. त्यानंतर चारुदत्त पाटील फलंदाजी मार्कवरती आलाय. सेकंड डाऊनचा फलंदाज थोडं दडपणाखाली आहे निर्मल सम्राट, परंतु तिथनं बाहेर आणायचं आहे. परंतु हितेश साने उर्फ रबाडा, एक रबाडा साऊथ आफ्रिकेमध्ये आपण पाहतो फास्टर गोलंदाज, परंतु या ठिकाणी अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये आपल्या असोसिएशन मध्ये एक रबाडा आहे, तो चकावणारा गोलंदाज आहे. फिरकी गोलंदाज. टप्पा पडल्यानंतर त्याच्या हातून जेव्हा चेंडू सुटतो, टप्पा पडल्यानंतर हातभर वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडू हाताळल्यात, एकच धाव खर्च केलाय. एक रनआउटच्या रूपाने गडी त्याच्या षटकामध्ये गार झालाय. लोअर फुलक मध्ये चेंडू ऑन साइडला भिडकावून दिलेला आहे, परंतु या ठिकाणी चारू रन घेण्याची धावल्यात, परंतु या ठिकाणी काय घडलंय? रनआउटच्या रूपाने गडी होतोय बाद. चारूला परतावं लागेल. कोणता फलंदाज आउट आहे ते बघण्यासाठी रिव्ह्यू रेफर केला गेलेला आहे. क्रॉस झाला आहे की नाही ते पाहण्यासाठी रिव्ह्यू आहे पंचांचा. नक्कीच ते टेक्निकल टीमची मदत घेतली जाते, परंतु आता संपूर्णतः संकट आहे. आतापर्यंत ज्या प्रकारचं ते डगआउट आहे, पूर्णतः शांतमय वातावरण आहे. आता येणारे 8 चेंडूंचा खेळ बाकी, 8 मध्ये 25 धावेंची गरज आहे. रोहितमध्ये ती क्षमता आहे. त्या प्रकारचा खेळ अनेक वेळा आपण पाहिला आहे. या अगोदर देखील दर्शन अहिरेने ज्या प्रकारचा खेळ केला होता, 1 चेंडू 3 धावेंची गरज असताना यश वैतीचा तो खेळ पाहिला होता. आता त्या जिम्मेदारीनं आता लोणीत गोवळकर अर्थातच गड्याला त्या मैदानामध्ये त्या प्रकारचं खेळ दाखवणं गरजेचं असेल. 8 मध्ये 25 धावेंची गरज. येथून येणारे 2 चौकार पुन्हा एकदा मॅच मध्ये आणतील, परंतु ते येणार का त्यावर आता प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्ह यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण साहिल होता. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये. सिंगल धावेने धावेंचा तो ग्राफ संत गतीने 2.5 चेंडूंचा खेळ, 13 धावा धावफलकावर. 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये नवीन फलंदाज. दुसरीकडे सर्वेश आहे. पहिला चेंडू आउटसाइड डॉप स्टंपचा मारा. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये भर पडत असताना 14 आहेत. आता 7 मध्ये 23 धावेंची गरज आहे. दुसरीकडे रोहित गोवळकर यावेळेला ते कान मंत्र दिलं जात आहे, परंतु सर्वेश त्या खेळाडूला आता एक चौकार लगावणं अनिल सर गरजेचं आहे. नक्कीच या षटकामध्ये जर एक चौकार आता नक्कीच जो मागच्या पुढच्या षटकामध्ये जो 5ला असणार आहे तो थोडासा कमी केला जाऊ शकेल, परंतु तो चौकार मारण्याच्या नादामध्ये सर्वेश होतोय बाद षटकार मारून. जबरदस्त गोलंदाजी आता 3 षटकामध्ये राहिलेली आहे. 3 गोलंदाजी आता शेवटच्या षटकासाठी बॅलन्स भरपूर ठेवलेला आहे. 6 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे आणि राहुल गोलंदाजी मार्कवरती आलाय हे षटक टाकण्यासाठी. राहुलला कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं नव्हतं, परंतु आज राहुल या ठिकाणी खेळण्यासाठी आलेला आहे आणि 4थ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती सुद्धा आलाय. 6 मध्ये 23 डिफेंड करायचे आहेत, परंतु 6 मध्ये 23 चेस सुद्धा करायचे आहेत निर्मल सम्राट संघाला. रोहित शेवटपर्यंत राहावं लागेल. फुलटॉस चेंडू ऑन साइडला पहिला चौकार आलेला आहे. पहिला चौकार आला या ठिकाणी. 19 धावांची अजूनही गरज असेल. 1 आलाय, 2 आणखी आले तर नक्कीच गोलंदाज दबावाखाली जाऊ शकतो, परंतु ते येणं गरजेचं आहे. रोहित पहिला ठोकलाय, दुसरा ठोकण्यासाठी सज्ज झालाय. आणखीन एक फुलटॉस चेंडू जाऊन दिला यष्ट्यांच्या मागे. डायरेक्ट पंचांचा नोचा इशारा आलाय. नक्कीच अतिरिक्त धाव ती धावफलकामध्ये आता भर पडत असताना 19 आहेत. आता येणारे 5 मध्ये 18 अर्थातच ती फटक्यांची आतिषबाजी करणं मैदानामध्ये गरजेचं आहे. ते चौकार लगावणं गरजेचं आहे. गणितमध्ये द्या. यस पंचा आवाज कमी करायला सांगू. ओके रोहित आमचा डीजे बाहेर आहे. डीजेवाला थोडासा लंच टाइम त्याचा आता झालाय. ओके गण्या
5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आता येणाऱ्या 5 मध्ये 18 धावेंची गरज. हे अजून देखील धावफलकावर आहे. चला डीजे मॅन आपण थोडासा आवाज कमी करा. 5 मध्ये 18 धावेंची गरज असताना सामना पुन्हा एकदा येणार का, परंतु चांगल्यारीत्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आता गॅदर केला जातोय. अनिल सर आता मॅच मध्ये अतिरिक्त धावा आणि त्या अतिरिक्त धावेकडे आता संपूर्ण आता ते निर्मळ सम्राटचा डगआउट पाहतोय. एखादा नो आणि त्यावर येणारा तो चौकार, परंतु मॅच मध्ये आता औपचारिकता बाकी आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, एक भलं मोठं लक्ष्यांचं पाठलाग हा धावफलकावर करायचं होता. 37 धावेंचं आव्हान धावफलकावर होतं, परंतु आता त्या क्रिकेटला खऱ्या अर्थाने एन्जॉय केलं जात आहे. अगदी खेळाडू आपण पाहायला गेला ना, JCC बी संघ या अंबुजा की दीवारे वर ये आसानी से टूटेगी नाही, परंतु पंचांचा एक हात हवेत अर्थातच पंच गंभीर यावेळेला म्हणतात हा चेंडू अतिरिक्त धावफलकामध्ये भर नो आहे. धावफलक 20 धावा धावफलकावर. तो प्रयत्न चालू आहे, तो प्रयत्न आता हताश आहे, चेहरा निराश आहे आणि मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. सामना फिनिश, सामना खल्लास अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम JCCB जीवदानी क्रिकेट क्लब बी. हा संघ आता टॉप 6 च्या दिशेनं